मित्रांनो, हिंदू धर्मात एक असा महिना येतो ज्याला अत्यंत पवित्र मानले जाते. हा महिना म्हणजे अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास. असे म्हणतात की या काळात केलेली भक्ती, दान आणि जप याचे फळ अनेक पटींनी वाढते. पण याच महिन्यात काही नियम पाळणे खूप गरजेचे असते. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात काय करावे आणि काय करू नये. अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच अधिक मास म्हणतात. या महिन्याला सुरुवातीला कोणतेही महत्त्व नव्हते असे मानले जाते. पण नंतर भगवान विष्णूंनी या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून आशीर्वाद दिला आणि तो अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. अधिक मासात काय करावे? 1. भगवान विष्णूंची पूजा. या महिन्यात दररोज विष्णू आणि कृष्ण यांचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपणे शुभ मानले जाते. 2. दान करावे. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा पैशांचे दान केल्याने पुण्य मिळते असे मानले जाते. 3. धार्मिक ग्रंथ वाचन. भगवद्गीता, विष्णू पुराण किंवा रामायण वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. 4. उपवास आणि सात्विक आहार. या काळात तामसिक अन्न टाळून सात्विक जीवन जगावे असे सांगितले जाते. 5. मंदिर दर्शन. दर गुरुवारी किंवा एकादशीला मंदिरात जाऊन पूजा करणे शुभ मानले जाते. अधिक मासात काय करू नये? 1. वादविवाद टाळा. या महिन्यात राग, भांडण आणि अपशब्द टाळावेत. 2. तामसिक अन्न टाळा. मांसाहार, मद्यपान आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. 3. खोटे बोलणे टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार या काळात सत्य आणि संयमाला विशेष महत्त्व आहे. 4. कोणालाही दुखवू नये. मनाने आणि शब्दांनी इतरांना त्रास देणे अशुभ मानले जाते. 5. वाईट विचार टाळा. मन शांत ठेवून जप, ध्यान आणि भक्तीवर लक्ष केंद्रित करावे.